नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी, तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे की टोमल काकू आले आहेत भारतात। तर काकूंना चांगलंच माहिती होतं की भारतात आलं की त्यांचे व्ह्यूज एकदम झापदिशी वाढणार। त्यामुळे काकूंनी भारतात यायचं ठरवलं। एवढ्या जागेंवरती काकू फिरल्या पण व्ह्यूज काय वाढत नव्हते। त्यामुळे काकूने हा डिसिजन घेतला आहे बरं का मंडळी। तसं तर त्या सांगतायत की XYZ रिझन आहेत त्यांचे इथे येण्याचे, परंतु खरं कारण तर व्ह्यूज वाढवण्याचंच होतं। आपल्या पॉडकास्टमुळे काकूंची पिसकटलेली नाती तरी रुळावरती येत आहेत। चला, काहीतरी चांगलं घडतंय काकूंच्या लाईफ मध्ये। आणि बरं का काकू, दुनियेला तुम्ही दाखवत असाल हो हा शो ऑफ करून, पण रियालिटी काय आहे हे तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे। त्यामुळे ना जेवढं खरं वाटेल तेवढाच शो ऑफ करा हो, नाहीतर तोंडावर पडाल एक दिवशी। 6 महिन्यांपूर्वी टोमल काकू आणि बनोज काका आले होते भारतात। तेव्हा काकूंचा भाऊ आणि वहिनी आले नव्हते त्यांना भेटायला। त्यामुळे ह्यावेळी काकूने चांगलंच हातापाया पडल्या आहेत वाटते सगळ्यांच्या। टोमल काकू भारतात येतात ना तेव्हा त्यांची ऍक्टिंग जी असते ना ती तर काय विचारूच नका मंडळी। आता 2-4 दिवस तरी टायमिंगचा इश्यू होतो ठीक आहे, पण काकूंना सगळ्याच गोष्टीचा बाऊ करायची सवय आहे। आता हेच बघा ना, काकू बोलतात कधी लवकर जाग येते, कधी उशिरा मध्ये मध्ये उठतो। अहो काकू, विसरू नका हा, भारतातच जन्म झालाय तुमचा। 5-6 वर्ष बाहेर गावी होत्या म्हणून एवढी शायनिंग नका मारू तुम्ही। मंडळी, या जिथे जातात ना तिथे वाटते पाऊस घेऊनच जातात। मागे काकूंना व्हिटॅमिन डी ची कमतरता झाली होती, त्याच्या पुढे काय झालं ते काकूंने तर सांगितलंच नाही। आता मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे काका दरवेळी भारतात येतात तेव्हा कसे पडीक असतात सासरी। स्वतःच्या घरी जायचं, आईसोबत टाइम स्पेंड करायचा तर नाही, आले की तळ ठोकून बसतात महिनाभर सासरीच। तुम्हाला माहिती आहे का मंडळी, यावेळी आपला पॉडकास्ट आणि त्याच्या खालच्या कॉमेंट्स मुळे काकांना जनाची पण आणि मनाची पण लाज वाटली। त्यामुळे वाटते काका 2-3 दिवसासाठी सासरी पडीक राहून गेले त्यांच्या घरी। मला तर असं वाटते काका पुढे गेले असतील घरच्यांना कन्व्हिन्स करायला की प्लीज, टोमलला सगळे बोलतात सासरच्यांसोबत नीट वागत नाही, हे खरं जरी असलं तरी प्लीज यावेळी सगळ्यांनी या व्हिडिओ मध्ये या। काका घरच्यांना रिक्वेस्ट करायला गेले असणार। टोमल काकू बोलतात इथे महत्वाचं काम आहे त्यामुळे मी इथेच पडीक राहीन अजून काही दिवस। अहो टोमल काकू, तुमचं काम नसतं तरी तुम्ही ना इथेच असता हो। सासरी जायचं बोललं की तुम्हाला जीवावरती येतं, पण काय करणार, सासूबाई सगळ्यांना आवडते ना, त्यामुळे तुम्ही त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घ्यायला जातात इथे निर्लज्जासारख्या। टोमल काकूंना अंदमंद भक्त बोलतात की 19-20 मिनिटाचे व्हिडिओ बनव। मला काल परवाच एक कॉमेंट पण आली होती 19 वरून की या टोमल काकूंना 19 बोलता येत नाही, 19 करत असतात। पण काही आपले सबस्क्रायबर्स मंडळी आहेत ज्यांनी काकूंवरती मी सुरुवातीला पॉडकास्ट केलं होतं तेव्हा हा पॉइंट मेन्शन केला, तेव्हा मला सांगितलं होतं की काही गावांमध्ये 19 बोलतात, त्यामुळे यावर मी नाही बोलत आहे आता। मला भाषेवरून कोणाचेच सेंटिमेंट हर्ट करायचे नाही आहेत मंडळी। या टोमल काकूंना सगळे दरवेळी सांगतात की होम टूर दे माहेरच्या घराची, पण ते काकूंना जमत नाही। सासरच्या घराची बोललं की काकू लगेच एका पायावर तयार होतात। सासूबाईने एकटीने सगळं ते सांभाळलं आहे, मेंटेन ठेवलं आहे घर, आणि त्यांच्यासोबत काकू कसं वागतात हे तर मला वेगळं सांगायची गरज नाही मंडळी। भारतात येऊन वांगेवालीने खाल्ली भरलेली वांगी। यावेळी टोमल काकूचा भाचा, वहिनी आणि भाऊ आला होता। काकूंनी ते सेल मधून घेतलेले परफ्यूम आणि बॉडी लोशन वगैरे होतं ते दिलं वहिनीला। जेवढं काय चीप रेट मध्ये काकूंना मिळालं ते सगळं काकू गोळा करून घेऊन आले घरच्यांना गिफ्ट द्यायला। तसं तर काकूंने एक्सपेन्सिव्ह गिफ्ट आणायला हवे होते। आता आपण बाहेर गावी असलो तर आपण घरच्यांसाठी चांगलं घेऊन येतो, पण ह्या काकूंचं कसं आहे माहिती आहे का, जेवढं काय यांना चीप रेट मध्ये किंवा फ्री मध्ये मिळेल ना तेवढं सगळ्या गोळा करून आणतात। भाच्याचे लाड करून दाखवत होत्या टोमल काकू। गेल्या वेळी काकूंना आठवण नव्हती आली का भाच्याची? वहिनीला पण स्क्रिप्ट दिली होती काकूंने। टोमल काकूची वहिनी बोलते की गेल्या वेळी हेल्थ इश्यूज होते त्यामुळे आम्हाला यायला जमलं नाही। आता मंडळी, वहिनीचे हेल्थ इश्यूज होते पण काकू तर तिथे जाऊ शकत होत्या ना तिला भेटायला। आणि जर तुम्ही वहिनी साहेबांचा इंस्टाग्राम बघाल ना तर तुम्हाला समजेल की वहिनी साहेबांना काकूंने स्क्रिप्ट दिली होती हेल्थ इश्यू मुळे आली नाही सांगायला। खरं कारण तर हे होतं की त्या वहिनीला कोणीच तिथे भाव देत नव्हतं। वहिनी साहेबांचा ऍक्च्युअल मध्ये तुम्ही इंस्टाग्राम बघाल ना तर मस्त रील्स बनवत होत्या त्या, जेव्हा टोमल काकू 6 महिन्यापूर्वी भारतात आल्या होत्या तेव्हा।
टोमल काकूच्या अंधमंद भक्तांना काय समजणार आहे, पण आपण सगळे तर हुशार आहोत ना मंडळी. सगळ्यांची सगळी खबर ठेवून आहोत. टोमल काकूंची आई तर जराही खुश नव्हती वाटत जेव्हा त्यांची सूनबाई आली होती तेव्हा. तसं तर काकू आल्या आहेत तरी काय त्या आई खुश दिसत नाही आहेत. किती तो चिकटेपणा, छत्रीमध्ये पण शेअरिंग करतात. अरे एवढा पाऊस आहे करताय तुम्ही तर सेपरेट छत्री घेऊन फिरायची होती ना. आता आम्ही आलो घोटी घाटला. इथे तुम्ही सायकल बघू शकता. अहो टोमल काकू, तुम्ही जे दाखवताना ते सगळं काही आम्ही बघू शकतो आणि तुम्ही जे लपवण्याचा प्रयत्न करताना ते पण आम्ही शोधून काढू शकतो. स्वस्तातली कोणती तरी सायकल काकूंनी घेऊन दिली भाच्याला. काकू स्वतःची पोलखोल करतात. आता हेच बघा ना, टोमल काकू बोलल्या भाच्याला फक्त त्याचे मम्मी पप्पा लागतात, बाकी कोणाकडे तो जात नाही. त्यावर टोमल काकूंची वहिनी बोलली सगळे नवीन फेस दिसतात ना त्याला, त्याच्यामुळे तो कोणाकडे जात नाही. काकू बोलल्या त्याच्यावरती रोज मम्मी पापाच समोर असतात ना, त्यामुळे कोणाकडे येत नसेल तो. आता याचा अर्थ तर तुम्हाला सगळ्यांना समजलाच असेल मंडळी. हे लोक फक्त व्हिडिओ पुरते घरी आले होते. एरवी जर ते लोक येऊन जाऊन असते ना तर मुलाने नक्कीच ओळखलं असतं त्यांना आणि असा रडला देखील नसता काका किंवा त्याच्या आजीकडे जाताना. टोमल काकू आणि बनोज काका तर लांब राहतात, त्यांच्याकडे तो जाणार नाही हे तर आपण समजू शकतो, पण त्याच्या आजीकडे किंवा काकाकडे तर तो जायला हवा होता ना. लपवा छपवी करून काय मिळते काकूंना काय माहिती. फॅमिली डिस्कशन दाखवत होत्या टोमल काकू. किती तो अट्टास एकत्र कुटुंब आहे दाखवण्याचा. टोमल काकूंसोबत राहून राहून आता बनोज काकांनी पण व्लॉगिंग शिकून घेतली आहे. काकांनी रडत रडत अपडेट दिली की मी नाशिकला आलो आहे मम्मीकडे. तोंडावरून तर स्पष्ट दिसत होतं की काकांचं काहीतरी बिनसलंच होतं. आता मंडळी गंमत बघा, भारतीय संस्कृती जपणाऱ्या टोमल काकूंची मज्जा बघा. काकूंनी सांगितलं वहिनी आली होती तेव्हा की आज आहे 20 तारीख, पण त्याच व्हिडिओमध्ये काकू बोलल्या होत्या की मला नॉनव्हेज खाण्याची खूप इच्छा होते. वा काकू वा, एकदम मस्त. हा, भारतीय संस्कृती जपताना हो तुम्ही आणि शनिवारचं तुम्हाला नॉनव्हेज खाण्याची इच्छा होते. कमाल आहे बाबा तुमची. मागे तर गुरुवारी पण तुम्ही एग बिर्याणी बनवली होती, आता फिश खायची इच्छा व्यक्त केली. कमाल आहे बाबा तुमची. गुरुपौर्णिमेनिमित्त काकूंच्या घरी पाहुणे येणार होते. 2 मिनिटासाठी मला तर असं वाटलं की अंधमंद भक्त गर्दी करतायत की काय टोमल काकूंच्या बंगल्याबाहेर. नाही म्हणजे टोमल काकूंचे अंधमंद भक्त त्यांना गुरु समजतात ना, म्हणून म्हटलं हो मंडळी. तसं पण टोमल काकूंना सोफ्यावरती बसण्याची सवय आहे, तिथे बसून त्यांना प्रवचन देता येतं ना. चला व्हिडिओमध्ये दाखवायला का होईना, पण बनोज काकांनी आईला नेलं होतं मिसळपाव खायला. एकदम स्क्रिप्टेड होता सगळं. टोमल काकूंनी जे सांगितलं होतं आपल्याला की आपला पहिला गुरु आई असते, तिचा आशीर्वाद घ्यायचा, तेच सेम काकांनी पण सांगितलं. भारतात येण्यापूर्वी वाटते या दोघांनी प्रॅक्टिस केली होती असणार. मंडळी तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का, टोमल काकू जेव्हा भारतात येतात ना तेव्हा त्यांचा रिअल फेस दिसतो, एकदम विदाऊट फिल्टर आणि विदाऊट मेकअप वाला. एक दिवस आईसोबत राहून बनोज काका आले परत सासरी. कॅमेरामॅन आला ना की काकू एकदम टेन्शन फ्री होतात हा मंडळी. टोमल काकू बोलतात देवाचं दर्शन घेणं सध्या खूप गरजेचं आहे. होय हो काकू, ते तर आहे. तुम्ही जेवढा खोटेपणा केला आहे ना त्याच्यापासून आता तुम्हाला देवच वाचू शकतो. दरवेळी टोमल काकूंचा भाऊ त्यांना न्यायला जातो ना, तर त्यामुळे यावेळी तो गेला नव्हता, तर काकू सारख्या एक्सप्लेनेशन देत होत्या की आता तो पुण्याला शिफ्ट झाला आहे. बनोज काका बोलतात पुण्यावरून इगतपुरीला यायला लांब पडते खूप. आता काय बोलायचं या काकांना. टोमल काकू जेव्हा भारतात आल्या तेव्हा सकाळी सकाळी नाश्त्याला 6 वडापाव खाल्ले होते. त्याच्यानंतर काकूंच्या आईने मुलींना वेफर दिले होते. आता मुली जेव्हा माहेरी जातात तर त्यांच्यासाठी किती काय केलं असते ना हो मंडळी. पण काकू भारतात येऊन खातायत काय तर वडापाव, पाणीपुरी, साबुदाणा वडा आणि वेफर्स. आता त्या दिवशी आपण सगळे बोललो होतो ना की काकूंची मम्मी खुश नाही वाटत आहे, तर काकू एक्सप्लेनेशन देत बसल्या होत्या की असं काय नाही आहे, आम्ही सगळे आलो आहोत तर मम्मी खूप खुश आहे, आता आमचं एकत्र कुटुंब आहे. काय हो टोमल काकू, तुम्हाला या सगळ्याचा का बरं फरक पडतोय मला तेच समजत नाही. तुम्ही तर इग्नोर करताना सगळी गोष्ट, मग कशाला एक्सप्लेनेशन देता सगळ्याचं. हो टोमल काकू, तुम्ही तर सेलिब्रिटी आहात ना, तुम्ही तर एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिलं पाहिजेत सगळ्या गोष्टी. अशा छोट्या मोठ्या गोष्टींवरती लक्ष देत बसलाय तुम्ही. काय काकू काय शी. आता मंडळी मी तर आधीच शंका व्यक्त केल्या होत्या की एकतर काकूच्या भावाचं लग्न ठरलं असेल किंवा दुसरं काकू स्मॉल बॉस किंवा पकाऊ टॉक्स मध्ये जातील, नाहीतर पुण्याला त्यांनी प्रॉपर्टी परचेस केली असेल. पण काकूंनी फायनली रिव्हील केलं की त्या का आल्या आहेत भारतात. सध्या तरी टोमल काकूंनी एकच कारण सांगितलं आहे, दुसरं कारण अजून त्यांनी सांगितलं नाही. तर टोमल काकूंच्या धाकट्या भावाचं लग्न आहे. अहो तोच भाऊ जो एअरपोर्टवर काकूंना आणायला जायचा ना तो.
काकू काय ऍक्टिंग करत होत्या. ह्यांचे 50 रुपये तरी ओव्हर ऍक्टिंगचे कसे कट करायचे हो मंडळी. एवढी नॅचरल ऍक्टिंग करतात या काकू. टोमल काकूंचा एक भाऊ आहे ना, तो पण टोमल काकूंसारखाच आहे, एकदम छपरी. आता ऑन कॅमेरा काय बोलणं चालू आहे, च्युइंगम कोण खात बसते, कसं वाटतं ते बघायला. पहिलं तर मी त्याच्याकडे बघितलं तेव्हा त्याच्याकडे बघून तर मला असं वाटलं की सस्ता रणवीर सिंगच बसलाय. त्याचं ड्रेसिंग सेन्स पण टोमल काकूंसारखंच आहे. धाकटा भाऊ ज्याचं लग्न ठरलाय तो तरी डिसेंट वाटतो, पण जो मधला होता तो सेम काकूंसारखाच अतरंगी होता. सुरुवातीला तर मला वाटलं होतं हा पण प्राचीन काकांसारखाच आहे की काय. बोलो जुबान केसरीवाला. टोमल काकू बोलतात, माझी 2 घरं आहेत, हे माझं माहेर आहे, मी एकुलती मुलगी आहे, त्यामुळे माझी जबाबदारी आहे की माझी कर्तव्य पार पाडणं. अहो काकू, जबाबदारी नंतर पार पाडा हो, आधी ना तुम्ही मराठी नीट शिका मग बोला. पार पाडणं असतं ते, पाड पाडणं काय. मार जबाबदाऱ्या पाड पाडायला आल्या आहेत भारतात. टोमल काकू एकदम वेड्या आहात हा खरंच तुम्ही. नवीन सुनबाई येणार म्हणून काकू खूप खुश आहेत. आता लास्ट टाइम तर काकूंची जेव्हा मोठी वहिनी आली होती तेव्हा काकू बोलल्या होत्या, सुनेला लेकीसारखं सांभाळणार आम्ही. परंतु घरचे कसे वागले तिच्यासोबत हे तर सगळ्यांना माहितीच आहे. आता नवीन सुनबाई येते तर काय माहिती हे लोक तिच्यासोबत कसे वागणार आहेत ते. ती जर शानी असेल ना तर लांबच राहील या लोकांपासून 4 हात. ह्या टोमल काकूंनी सांगितलं की त्या सायकल आणायला गेल्या होत्या, तिथे चाय चांगली नव्हती, पण त्याच चायला पिताना काकूंनी मस्त रील टाकली आहे. म्हणजे नावं पण ठेवायची आणि त्याच्यावरती पैसे पण कमवायचे. खरंच या काकू किती हपापल्या आहेत ना मंडळी. काकू एवढ्या बिझी आहेत ना भारतात आल्या आहेत तेव्हापासून. आज तर काकूने 1 तास लेट व्हिडिओ टाकला आहे. कालच अनाउन्समेंट करून झालं आणि काकू निघाल्या आज शॉपिंग करायला. बनोज काकांना तर काहीच काम नाही आहे वाटते, भारतात असो किंवा बाहेर गावी, नुसतं आपलं पाटी पाटी करत असतात. आणि मंडळी तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, काकूने ऑलरेडी जी मिठाई आणली होती तीच संपवली बरं का. आज सारखं काकू टाइम सांगत होत्या, आता ह्यांचा टाइम ऐकून काय करायचं हो मंडळी. पूर्ण भारतामध्ये एकच टाइम तर असणार आहे. तेलकट तुपट आवडत नाही सांगणाऱ्या काकूने आज पण डाळ वडे खाल्ले. भावाच्या लग्नामध्ये काकू एवढ्या एक्सायटेड आहेत ना, ती म्हण आहे बघा, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, तसं या काकूंचं आहे, उतावळी बहीण गुडघ्याला बाशिंग. काकूंना एकदम दोन्ही हात भरून मेहंदी काढायची आहे लग्नामध्ये. आता काकूंचे नवीन नवीन कोलॅबरेशन बघायला मिळतील आपल्याला. उद्या टोमल काकू जाणार आहेत सासरी. आता टोमल काकूंची दिखाव्याची दुनिया सुरू होणार. बघू आता सासरी गेल्यावरती काकू काय काय उचापत्या करतायत त्या. पण आजसाठी एवढंच मंडळी. आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.